उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, मात्र लग्नासाठी काँग्रेस राष्ट्रवादी रूपी भटजींचे अडथळे। मोदींनीही सांगितलं असेल की वंचितवाल्यांना सोबत घेऊ नका। आम्ही इंडिया आघाडीत नसून आमची शिवसेना ठाकरे गटाशी युती आहे। आमच्याबद्दल त्यांच्या मनात काय अढी आहे हे शरद पवारांनाच माहिती, आम्हाला माहिती नाही। माझा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे। तर महाविकास आघाडीत वंचितांचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी। तर प्रकाश आंबेडकर यांची मागच्या काही दिवसांमधील ही वक्तव्य पाहिल्यावर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, ती म्हणजे त्यांची इंडिया आघाडीत येण्याची असलेली इच्छा। प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या वर्षी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत युती केली आहे, मात्र अद्यापही त्यांचा इंडिया आघाडीमध्ये प्रवेश झालेला नाही। तर ठाकरे गट प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत घेण्यासाठी उत्सुक आहे, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याला फारशी अनुकूलता दाखवलेली नाही असं चित्र दिसून येते। तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीही अनेकदा याच मुद्द्यांकडे बोट दाखवलंय। मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः इंडिया आघाडीतील प्रवेशासाठी तयारी सुरू केली असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि यासाठी त्यांनी साखर पेरणीही सुरू केली आहे। तसंच शक्ती प्रदर्शन करणार असल्याचाही प्रकाश आंबेडकरांचा इरादा आहे। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे नेमके कोणते राजकीय डावपेच टाकणार आहेत याबाबतच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान के सन्मान में या रॅलीचं आयोजन करण्यात आले आणि येत्या 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर सभेच्या स्वरूपात ही रॅली पार पडणार आहे। तर या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहून निमंत्रण सुद्धा देण्यात आले आणि या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांचं तोंड भरून कौतुक केले। तर या पत्रात प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत ते पहा। प्रिय राहुल गांधी, प्रथम मी तुमचं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करू इच्छितो। समकालीन राजकारणातील तुमचा होत असलेला उदय मला तुमच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळाची आणि 1998 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारून काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेची आठवण करून देतो। त्यावेळी केवळ 3 राज्यात सत्ता असताना काँग्रेस पक्षाला स्वतःच्या नेत्यांकडूनच बंडखोरीचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळे प्रचंड मोठं असं विभाजन झालं होतं। त्या अत्यंत उद्रेकाच्या काळात आमच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पाठिंबा दिला होता। तेव्हा काँग्रेसचे काही प्रमुख नेते सोनिया गांधी यांच्या विदेशी असल्याच्या मुद्द्याला हवा देत होते। आज या पत्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित केलेल्या संविधान सन्मान सभेसाठी आमंत्रित करत आहोत, असंही आंबेडकर यांनी या पत्रात म्हटले। दरम्यान वंचितच्या या निमंत्रणाने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आले। तर गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यासाठी उत्सुक आहेत। त्यांनी यापूर्वीही तशी अनेकदा इच्छा व्यक्त केली आहे। तसंच शिवसेना ठाकरे गट युतीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्याप मात्र वंचित बहुजन आघाडीला परवानगी मिळालेली नाहीये। अशातच आता हे निमंत्रण दिल्याने याकडे प्रकाश आंबेडकरांची साखर पेरणी म्हणून बघितलं जाते। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।